श्रोते हो, ग्रामीण भागातील जनसामान्यांचा आर्थिक आणि सामाजिक उन्नती साधण्याचा एक महत्त्वपूर्ण व्यवसाय म्हणजे पशुपालन. पशुपालन, पशुसंवर्धन यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होत असते. यामध्ये अनेक अभियान देखील राबविले जातात. आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर समीर बिलोलीकर सर उपस्थित आहेत. आज त्यांच्याशी बातचीत करूया राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत उद्योजकता विकास याविषयी. सर्वप्रथम त्यांचं स्वागत. नमस्कार सर. नमस्कार सर, मला सांगा, राष्ट्रीय पशुधन अभियान म्हणजे नेमकं काय? पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग, केंद्र शासन यांच्याकडून पशुसंवर्धन विभागाच्या वेगवेगळ्या योजनांमधून उद्योजकता विकास करण्याकरिता लाभार्थ्यांना विशिष्ट प्रमाणात अनुदान देण्याचे हे अभियान आहे. संपूर्ण देशामध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभागातर्फे उद्योजकता विकास म्हणजे नेमकं काय आहे? आपला देश हा कृषीप्रधान आहे आणि आपल्या देशामध्ये पशुसंवर्धनाची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन या व्यवसायावर ग्रामीण अर्थकारण पूर्णतः अवलंबून आहे. या व्यवसायातून पशुजन्य पदार्थांचे उत्पादन चांगल्या पद्धतीने करता येतेच, तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे प्राणीजन्य प्रथिने तसेच तत्सम पदार्थ यांची मागणी सातत्याने वाढत असल्यामुळे पशुसंवर्धनाशी निगडीत व्यवसायाचे महत्त्व येणाऱ्या काळामध्ये खूप वाढणार आहे. बेरोजगारांना हक्काचा रोजगार देऊन मालक बनवण्याची क्षमता पशुसंवर्धन व्यवसायात आहे. त्यामुळे पशुपालन शास्त्रोक्त पद्धतीने करणे, नफा तोटा या बाबींचा तारतम्याने अभ्यास करून जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल अशी वाटचाल करणे म्हणजे चांगला उद्योजक बनणे होय. आणि असे उद्योजक ग्रामीण भागात तयार होणे म्हणजेच उद्योजकता विकास झाला असे म्हणता येईल. चांगला उद्योजक बनण्यासाठी अभियान विषयी नेमकं काय सांगता येईल? असं बोलता येईल की केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास या विभागामार्फत ही योजना जवळपास 2021-22 पासून आपल्या राज्यात सुरू झालेली आहे. संपूर्ण भारतातही सुरू आहे आणि आपल्या राज्यातसुद्धा ती तेवढ्याच धडाडीने सुरू केलेली आहे. ह्या अभियानाचा उद्देश मी पूर्वीच सांगितला त्याप्रकारे उद्योजकता विकास हाच आहे. परंतु हा विकास होत असताना रोजगार निर्मिती, पशूंची उत्पादकता वाढविणे जसे की दूध, लोकर, मांस व अंडी इत्यादी, त्याचसोबत वैरणीची उपलब्धता वाढविणे, पशुधनाच्या वंशावळी सुधारणा करणे, नाविन्यपूर्ण उपक्रमास प्राधान्य देणे, असंघटित क्षेत्रातील उत्पादनाच्या विक्रीकरिता आणि त्यांना चांगल्या दर्जाचा कच्चा माल उपलब्ध होण्याकरिता संघटित क्षेत्रांशी जोडून उद्योजकता विकास करणे हे देखील साध्य होते. योजनेची अंमलबजावणी आपल्या राज्यात पशुसंवर्धन विभाग, पुणे, महाराष्ट्र हे करीतच आहेत. आणि या योजनेचा लाभ घेण्याकरिता आपल्याला ऑनलाईनसुद्धा अर्ज करता येतो. आणि ऑनलाईन अर्ज करण्याकरिता www.nlm.udyamimitra.in या पोर्टलवरती आपल्याला अर्ज करण्याची सुविधा सध्या उपलब्ध आहे. म्हणजे या अभियानाचा विषय हा रोजगार निर्मिती आहे. अर्जदार कोणत्या योजनांसाठी अर्ज दाखल करू शकतो? ही जी राष्ट्रीय पशुधन योजना आहे किंवा अभियान आहे, या अभियानामध्ये मुख्यत्वे करून जी रवंथ करणारी लहान जनावरे आहेत ती, तसेच कुक्कुटपालनाचा व्यवसाय, तसेच पिगेरी किंवा ज्याला आपण वराहपालन म्हणतो तो एक व्यवसाय याच्यात करता येऊ शकतो. आणि त्याचसोबत इतर राज्यांकरिता त्यांनी उंट, घोडा आणि गाढव ह्यांचासुद्धा याच्यामध्ये उल्लेख केला. आता ह्याच्यामध्ये जर आपण अर्जाचा विचार केला तर सर्वप्रथम आपण कुक्कुटपालनाचा विचार करू. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याकरता हा पर्यटनाचा जिल्हा असल्यामुळे आणि इतर व्यवसायाकरता जागेची थोडीशी उपलब्धता म्हणावी तेवढी नसल्यामुळे कुक्कुटपालनाचा व्यवसाय ह्या जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आणि ह्या कुक्कुटपालनामध्ये जर आपल्याला उद्योजकता विकास करायचा असेल तर यासाठी अर्ज करताना कमीत कमी 1000 अधिक 100 एवढ्या कोंबड्यांकरिता हा आपल्याला व्यवसाय करावा लागतो. आणि हा व्यवसाय करत असताना 1000 मादी कोंबडी आणि 100 नर कोंबड्या अशा कोंबड्यांचं आपल्याला इथं पालन करावं लागतं. आणि ह्या कोंबड्यांपासून ज्या अंड्यांची निर्मिती होते त्या अंड्यांपासून 1 दिवसीय पिल्ल्यांची निर्मिती करायची. आणि ते निर्मिती करण्याकरता आपल्याकडे एक मदर युनिट उभं राहायचं आणि ह्या मदर युनिटच्या माध्यमातून निर्माण झालेल्या पिल्ल्यांची विक्री करायची. अशा पद्धतीने हा व्यवसाय करता येतो. आणि हा व्यवसाय करत असतानासुद्धा 50% म्हणजे अधिकतम अनुदान आहे. म्हणजे साधारणतः 25 लक्ष अधिकतम एवढं अनुदान आपल्याला याच्यामध्ये देय आहे. म्हणजे हा टोटल जर प्रोजेक्ट पाहिला आपण तर हा 50 लाखाचा प्रोजेक्ट आहे. आणि या प्रोजेक्टमध्ये आपल्याला 25 लाख रुपये हे शासनाकडून आपल्याला 2 टप्प्यामध्ये अनुदानाच्या स्वरूपात देता येऊ शकतं. आता दुसरी योजना याच संदर्भातली अशी म्हणता येईल
की ती म्हणजे शेळी मेंढी पालनाद्वारे उद्योजकता विकास करायचा आहे. जसा कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे तसाच शेळी मेंढी पालनाचा सुद्धा व्यवसाय आहे. आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर इथे मेंढी पालन तेवढं दिसत नाही, कारण पाऊस इथे भरपूर पडतो. त्यामुळे इथे परंपरेनेच शेळी पालन व्यवसाय चांगला फोफावलेला आहे. आणि ह्या योजनेमध्ये सुद्धा अर्जदार आपल्याला अर्ज सादर करू शकतो. आणि अर्जदार ज्यावेळेस अर्ज करू शकतो त्यावेळेस त्याच्यापुढे वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. आणि हे पर्याय त्याच्या कुवतीनुसार, त्याच्या इच्छेनुसार 100 शेळ्यांपासून ते 500 शेळ्यांपर्यंतच्या पालनापर्यंतचे आहेत. आणि इथे सुद्धा त्याला साधारणतः 10 लाखापासून ते 50 लाखापर्यंतचं अनुदान त्याला देय आहे. इथे बाकीचे तत्सम असे छोटेसे व्यवसाय जे आहेत ते म्हणजे वराह पालनाद्वाराचा एक उद्योग विकास आहे. पुन्हा पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास आहे. तसेच आपले जे देशी अश्व, गाढव किंवा उंट जे आहेत ह्यांचं पालन करायचं आणि त्याच्याद्वारे आपला उद्योजकता विकास करायचा. अशा साधारणतः एक 5 वेगवेगळ्या योजनांकरिता इथे आपल्याला शासनाकडून म्हणजे केंद्र शासनाकडून 50% अनुदान हे दिलं जातं. आता इथे जवळपास वेगवेगळ्या प्रकारच्या अशा 10 त्यातल्या उपयोजना आहेत. त्या उपयोजनेमध्ये कुक्कुटपालन आहे, शेळी मेंढी पालनाच्या आपल्या 500पासून ते 100पर्यंतच्या शेळ्या आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला सांभाळता येऊ शकतात. वराह पालन एक 100 वराह पालन आपण करू शकतो, 100 वराहांचं किंवा 50 वराहांचं सुद्धा पालन करू शकतो. आणि याच्यामध्ये अश्व, गाढव, उंट असतील किंवा पशुखाद्य वैरण निर्माता असेल, या सगळ्या गोष्टी आपण इथे याच्यात करू शकतो. या अनुदानाला मर्यादा देखील आहेत. हां, मर्यादा दिलेली आहे. 50% म्हणजेच जर सपोज आपण असा विचार केला की 1 कोटीचा माझा प्रोजेक्ट होत असेल तर 1 कोटीमध्ये जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत आपल्याला अनुदान मिळू शकते. आणि जर समजा माझा प्रोजेक्ट 1 कोटीच्या पुढे जरी गेला तरीही 50 लाखाची याला अप्पर सिलिंग किंवा वरची मर्यादा आहे असं म्हणता येईल. अर्जदाराने जर प्रकल्प प्रस्ताव करायचा झाल्यास तो कसा करता येईल? महत्त्वाच्या बाबीसुद्धा आपल्याला इथे अर्जदाराने अर्ज करताना लक्षात घ्यायच्या आहेत. ते म्हणजे असं आहे की आपल्याला इथे फक्त 50% अनुदान मिळणार आहे आणि 50% रक्कम ही तो जो लाभार्थी आहे त्याला उभी करायची आहे. आणि ही उभी करण्याकरिता त्याच्यापुढे 2 पर्याय उपलब्ध आहेत. एक तर त्याने स्वतः पूर्ण पैसा खर्च करायचा किंवा बँकेकडे जायचं आणि बँकेकडून हा कर्ज घेऊनसुद्धा हा प्रकल्प आपल्याला राबवता येतो. परंतु बँकेकडून ज्यावेळेस आपण कर्ज प्रकरण सादर करतो त्यावेळेस बँकेचे जे काही नियमावली आहे त्या नियमावलीचं 100% तंतोतंत आपल्याला पालन करावं लागतं. कारण ज्या वेळेस आपण बँकेमध्ये अर्थकारणाकरता किंवा व्यवहारासाठी जात असतो त्यावेळेस बँकेची जी नियमावली असते ती अतिशय चोख असते आणि त्या पद्धतीच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनच आपण बँकेकडे जावं. म्हणजे काय होतं की जी 50% रक्कम आपल्याला तयार करायची आहे किंवा आपल्याकडून त्याची उपलब्धता आवश्यक आहे ती आवश्यकता आपल्याला व्यवस्थित पद्धतीने करता येऊ शकते. आता ह्याच्यामध्ये कसं आहे तो की जी अनुदानाची रक्कम ही आपल्याला 2 टप्प्यामध्ये देण्यात येत असते. ह्यातला पहिल्या 50%तला 50% म्हणजे साधारणतः 25% रक्कम अनुदानाची रक्कम ही प्रकल्प मंजूर केल्यानंतर आणि अर्जदाराने प्रकल्पाचे बांधकाम सुरू केल्यानंतर तसेच जिल्हा समितीच्या तपासणी अहवालानंतरच देण्यात येतो. आणि उरलेला 50%चा म्हणजे 25%चा टोटल आपल्या प्रोजेक्टची कॉस्ट ही जी आहे ही अनुदानाचा 50%चा दुसरा व अंतिम टप्पा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बॅक एंडेड व सर्व देयके सादर केल्यावरच देण्यात येतो. म्हणजे थोडक्यात अर्थ असा आहे की आपल्याला 100% पैसा हा सर्वप्रथम खर्च करायचा आहे आणि त्यातले फक्त 25% पैसे हे आपल्याला पहिल्यांदा अनुदानाच्या स्वरूपात वापरता येणार आहेत आणि उरलेले 25% जो पैसा आहे जो की आपण स्वतः खर्च केलेला आहे तो पैसा आपल्याला आपला प्रोजेक्ट पूर्णतः झाल्यानंतर म्हणजे पूर्ण कार्यान्वित झाल्यानंतरच आपल्याला मिळत असतो. त्यामुळे अनुदानाची रक्कम ही मिळण्याकरता थोडासा वेळ लागतो. त्यामुळे लाभार्थ्याने इथे अर्ज करत असताना सुरुवातीलाच ही गोष्ट लक्षात ठेवायची की माझ्याकडे 100% पैसा खर्च करण्याची कुवत असली पाहिजे. छोटासा प्रोजेक्ट निवडायचा आणि त्या प्रोजेक्टला कार्यान्वित करून दाखवायचा. या सविस्तर प्रकल्प प्रस्तावासाठी आवश्यक असणारे कागदपत्र नेमके कोणते असतात? ह्या कागदपत्रामध्ये कसं असतो सविस्तर प्रकल्प अहवाल हा सुरुवातीलाच आपल्याकडून देण्याची आवश्यकता असते. आणि हा सविस्तर प्रकल्प अहवाल देत असताना आपल्याला प्रकल्पामध्ये नेमकं कशाचा व्यवसाय करायचा आहे ह्याची सुरुवातीलाच आपल्याला स्पष्ट कल्पना द्यायची असते. आणि DPR ज्याला असं म्हटलं जातं की जो डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट असतो हा प्रोजेक्ट रिपोर्ट कशा पद्धतीनं सादर करायचा, कोणाकडून करायचा, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती देण्याकरिता आपल्या नजीकच्याच पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आपण संपर्क साधायचा आणि तिथे संपर्क साधून जर काही अडचणी येत असतील तर त्यांच्याकडून हा डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट ज्याला सविस्तर प्रकल्प अहवाल असं म्हटलं जातं ते आपण सादर करायचं. आणि ह्याच्यामध्येच सोबतच आपल्याला एक प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र लागतं की ज्या विषयाचा आपल्याला प्रोजेक्ट अहवाल सादर करायचा आहे त्याचं प्रशिक्षण आपल्याला घ्यायचं आहे. आता प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये तेवढी चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे कारण आजकाल ऑनलाईन ट्रेनिंग्ज आपल्याकडे भरपूर उपलब्ध आहेत. तसेच आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये किंवा आपल्या नजीकच्या व्हेटरनरी कॉलेजेसमध्ये
ह्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण हे प्रत्येक वेळेस चालू असतात. त्यांच्याशी संपर्क करायचा आणि 3 ते 5 दिवसाचा आपला जो कोर्स आहे किंवा कधीकधी 1 महिन्याचा सुद्धा कोर्स आहे, तेवढं प्रशिक्षण घेऊन त्याचं प्रमाणपत्र आपण उपलब्ध करून घ्यायचं. आणि एक अनुभवाचं प्रमाणपत्र लागत असतं की जे की आपल्याला कुठलाही आपल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो किंवा आपलं गाव त्या ज्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या क्षेत्रामध्ये येते तेथील डॉक्टरांशी आपण जर संपर्क केला तर तिथे आपल्याला त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळू शकतं. तसेच आपल्या ज्या जमिनीवरती आपल्याला हे प्रोजेक्ट सादर करायचं आहे त्या प्रोजेक्टच्या संबंधित असणारे सर्व कागदपत्रे हे आपल्याला द्यायचे आहेत. जसे की लाभार्थ्याच्या नावावरती असलेला 7/12, तसेच 7/12 नसल्यास 15 वर्षासाठी भाडेपट्टी करार, किंवा लाभार्थ्याच्या आई वडील पती पत्नीच्या नावे जर 7/12 असल्यास नोटरी केलेला भाडेपट्टी करार, लाभार्थ्याचा भाऊ किंवा बहिणीच्या नावे जर 7/12 आहे तर आपल्याला तिथे मुक्त्यारनामा लागतो, ज्याला पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणतात. अशा गोष्टींची आवश्यकता असते. आणि जर समजा कोणाच्याही नावे 7/12 असल्यास नोंदणी केलेला भाडेपट्टी करार लागतो. सामायिक 7/12 असल्यास वर नमूद केल्याप्रमाणे कागदपत्र लागतात. संमतीपत्र किंवा NOC इथे ग्राह्य ठरत नाही. आता इथे कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ह्या गोष्टींना थोडीशी कायदेशीर बाब त्यातील स्पष्ट व्हावी म्हणून ह्या प्रस्तावित प्रकल्पाचे आपल्याला जिओ टॅग केलेले छायाचित्र हे अस्तित्वात असणे आवश्यक असतं. येथे याच्यामध्ये पुन्हा स्वतःचं भांडवल किती आहे, स्वतःच्या भांडवलाचं आपण कशा पद्धतीनं उपलब्ध करून देणार आहोत, त्याकरता आपल्याला बँक स्टेटमेंटसुद्धा देणं आवश्यक असतं आहे, स्वतःचं पॅन कार्ड असणं आवश्यक असतं आहे, वास्तव्याचा पुरावा लागतो आणि मागील 6 महिन्याचे सुद्धा बँक स्टेटमेंट. या योजनेची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत? मॅडम, ही एक फार आगळीवेगळी आणि अशी लवचिक अशी फ्लेक्झिबल अशी एक योजना आहे. ज्या योजनेमध्ये एक व्यक्ती एकापेक्षा जास्त प्रकल्पासाठी सुद्धा अर्ज करू शकतो. पण आपण इतर जर योजनेकडे पाहिलं तर इतर योजनेमध्ये कसं असतं की एका योजनेकरता जर आपण समजा अर्ज केला तर दुसऱ्या योजनेसाठी आपल्याला पुढील 3 वर्षाकरता अर्ज करता येत नाही. परंतु इथे असं आहे की एकच व्यक्ती एकापेक्षा जास्त प्रकल्पासाठी अर्ज करू शकतो. जसे मला जर सपोज असं वाटत असेल की शेळ्यांसाठी मला प्रकल्प हा करायचा सादर, मी 100 शेळ्यासाठीचा जर प्रोजेक्ट सादर केला आणि नंतर मला असं वाटलं की मला हा कुक्कुटपालनाचा सुद्धा व्यवसाय करायचा आहे तर मी त्या प्रकल्पासाठी सुद्धा अर्ज करू शकतो. तसेच मला जर चारा निर्मितीसाठी जर काही प्रकल्प सादर करायचा असेल तर ते सुद्धा मी करू शकतो. आणि इथे कुठल्याही प्रवर्गाचा व्यक्ती याच्याकरता अर्ज करू शकतो आणि सर्वांना इथे सारख्याच प्रमाणात अनुदान मिळते. आणि ह्या योजनेला कुठली अंतिम तारीख नाही आहे, ऑफिस टायमिंग नाही आहे. तुम्ही 24 तासामध्ये कधीही हा अर्ज तुम्ही तिथे सादर करू शकता. आणि प्रकल्पासाठी आवश्यक पात्रता आपण जर पूर्ण करत असू तर प्रत्येकाला याचा लाभ घेता येऊ शकतो. स्वतःची इच्छा आवश्यक आहे आणि आपल्याकडे शेती असणं आवश्यक आहे. शेती नसल्यास शेती उपलब्ध करून देण्याची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे, तरी शेतीपूरक असं म्हणत असतानासुद्धा एक व्यवसाय म्हणून स्वतंत्रपणे करण्याची क्षमता त्याच्यात असल्यामुळं शेतीपूरक न म्हणता हा पशुपालनाचा एक स्वतंत्र व्यवसाय असं आपण ह्याला म्हणू शकतो. प्रत्येक लाभार्थी याचा व्यवस्थित लाभ घेऊन अभियानात तो येऊ अर्ज शकतो. करू कारण शकतो. याच्यामध्ये एक अट अशी की प्रवर्गाची कुठली अट नाही आहे, फक्त इच्छा आपली असली पाहिजे ही एक सगळ्यात महत्त्वाची अट ह्याच्यात आहे. आणि हे करत असताना बऱ्याच वेळेस असं होतं आहे की ग्रामीण भागामध्ये आपला पॅन कार्ड किंवा बँकेचे स्टेटमेंट किंवा स्वतःचे असणारे फोटो किंवा 7/12 अशा बऱ्याचशा अनुषंगिक कागदपत्रांची उपस्थिती किंवा उपलब्धता नसते किंवा त्या लोकांची इच्छा नसते की आपण हे कागदपत्र काढावे म्हणून. कारण ज्यावेळेस या योजनेकरता माणूस अर्ज करत असतो त्यावेळेस बेसिकली त्यांना आम्हाला असं सांगावं लागतं की तुम्ही पहिल्यांदा आधार कार्ड काढा. त्यांच्याकडे आधार कार्डसुद्धा नसतं, पॅन कार्ड तर फार दूरची गोष्ट आहे. त्यामुळं ह्या अभियानामध्ये अर्ज करत असताना एवढ्या कागदपत्रांची आपल्याकडे पूर्तता झाली आहे की नाही ह्याची पहिल्यांदा कल्पना म्हणजे स्पष्ट करून घ्यावी आणि मगच इथे अर्ज करावा. यासाठी लागणारी गुंतवणूक नेमकी किती असते? हां मॅडम, बरोबर आहे. स्वतःचं भांडवल इथे असणं आवश्यकच आहे. यात नमूद असं केलेलं आहे की फक्त आपल्याला जेवढा आपला प्रकल्प अहवालाची किंमत असते त्या अहवालाच्या किमतीच्या 50%च फक्त आपल्याला अनुदान मिळतं. त्यामुळे उरलेली 50% ही आपली स्वहिस्सा असणं आवश्यक आहे. पण बऱ्याच वेळेस असं होतं आहे की ते 50%चं भांडवलसुद्धा लाभार्थ्यांकडे नसतं आहे. मग त्यावेळेस त्यांनी काय करायचं, तर इथे जे आहेत ते आपल्या बँका आता पुढे आलेल्या आहेत. मग त्या राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा आपल्या जिल्हा लेवलच्या काही बँका असतील, या बँका पुढे आलेल्या आहेत आणि त्या आता कर्ज देण्याकरता तयार आहे. त्यामुळे कर्ज देत असताना बँकांमध्ये त्यांची मिनिमम अट अशी असते किंवा किमान लाभार्थ्यांकडे 20% तरी पैसा असावा. उदाहरण जर द्यायचं असेल की मला एक 20 लाखाचा एक प्रोजेक्ट करायचा आहे तर 20 लाखाच्या प्रोजेक्टकरता माझ्याकडे 10 लाख रुपये असले पाहिजेत आणि 10 लाख मला अनुदान मिळणार आहे. तर या 10 लाखापैकी जर मी बँकेकडे गेलो आणि कर्ज प्रकरणाकरता अर्ज केला तर मला जास्तीत जास्त 8 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. त्यामुळं उरलेल्या 2 लाखाची तयारी ही माझ्याकडे असणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात असं सांगता येईल की माझा जेवढा DPR किंवा प्रकल्प अहवाल होतो त्या प्रकल्प अहवालाच्या किमतीच्या 10% रक्कम कमीत कमी ही माझ्याकडे असली पाहिजे. परंतु
प्रकल्प ज्यावेळेस कार्यान्वित होत असतो त्यावेळेस कार्यान्वित होत असताना लागणारा जो पैसा आहे, ज्याला रिकरिंग आपण अमाऊंट म्हणतो, म्हणजे दैनंदिन जो खर्च लागतो, तेवढी खर्च करण्याची कुवतसुद्धा ही माझ्यात असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात प्रकल्पासाठी आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला याचा लाभ घेता येऊ शकतो. एकदम बरोबर बोलत मॅडम तुम्ही. ही योजना अतिशय महत्त्वाकांक्षी आहे आणि मी सुरुवातीलाच असं सांगितलं की अतिशय फ्लेक्झिबल अशी योजना आहे. त्यामुळं कागदपत्रांची पूर्तता करणारा महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही व्यक्तीला कुठेही व्यवसाय करण्याकरिता ही योजना त्याला अतिशय चांगली आहे. सर, आपण आलात. आम्हाला राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत उद्योजकता विकास याविषयी खूप छान माहिती दिली. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. धन्यवाद.